नितेश राणेंनी. त्यांचं पुस्तक आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिलं जात आहे. अनिल परब आपल्या सोबत आहेत. वाढदिवसानिमित्त तुम्ही संजय राऊतांचं पुस्तक देताय. शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेनेतल्या नेत्यांचा वाढदिवस म्हणजे बाळासाहेबांचा वाढदिवस असेल, उद्धव साहेबांचा वाढदिवस असेल, आदित्य साहेबांचा वाढदिवस असेल, हे आमच्यासाठी तसं मग सण आहेत आणि हे फार उत्साहात आम्ही साजरे करत असतो. वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवतो. उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवतो. आदित्य साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम राबवतो आणि वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक चांगला हेतू असतो. आज आमच्या कार्यकर्त्यांना आता तुम्हाला माहिती आहे की पुढच्या 4 महिन्यात लढाई सुरू होईल. ही लढाई सुरू होण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावं. आपला नेता कसा लढला सगळ्या विरुद्ध परिस्थितीला हे सगळ्या कार्यकर्त्यांना कळावं म्हणून पार्ले विधानसभेचे विधान समन्वयक नितीन डिचोलकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा एक उपक्रम राबवलेला आहे. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना नरकातला स्वर्ग जे संजय राऊत यांचं पुस्तक आहे की संजय राऊत यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशी लढत दिली हे सगळ्या कार्यकर्त्यांना कळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एकीकडे आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आपले काही पदाधिकारी, खास करून युवा सेनेचे काही पदाधिकारी असतील, आदित्य ठाकरेंसोबत राज ठाकरेंना सुद्धा शुभेच्छा देतात आणि दोन्ही काका पुतण्यांचे पोस्टर्सवर फोटो पाहायला मिळतात. बघा, असं आहे की कार्यकर्त्यांची ज्यांची इच्छा आहे, ज्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की हे सगळे एकत्र आले पाहिजेत, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आम्ही फक्त राज ठाकरेच नाही, महाराष्ट्राची संस्कृती आहे की कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता असो त्याला आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नाही, पण बॅनरवर पहिल्यांदा दिसतंय, म्हणजे शिवसेनेच्या बॅनरवर राज ठाकरे. आता गेले काही दिवस ही चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेचे प्रतिसाद खाली उमटणारच आहेत, पडसाद खाली उमटणारच आहेत. तसे ते उमटलेले आहेत. पण कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत असताना आणि ही चर्चा मागील 2 महिन्यापासून सुरू होत असताना आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. असं कळतंय की ती जर राजकीय भेट असेल तर मग महायुतीमध्ये राज ठाकरे जाणार का? बघा, ही भेट कशासाठी झाली, त्या भेटीमध्ये काय झालं याचे कोणाकडेही तपशील नाही. मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकतो, उद्या मी पण भेटू शकतो जाऊन. याचा अर्थ ती काय राजकीय भेट असतेच असं नाहीये. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोण भेटलं तर याचा अर्थ काय प्रत्येक वेळेला राजकीय अर्थच काढायला पाहिजे असं नाहीये. या भेटीतली चर्चा काय झाली त्याचा तपशील बाहेर येऊ देत. नेमकं ही राजकीय भेट होती का हे कळू देत, मग त्याच्यानंतर मग बोलता येईल याच्यावरती. उद्धव ठाकरेंनी ज्या अटी शर्ती घातल्या त्या भाषणामध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे की काही महायुतीतील नेत्यांशी बोलणं किंवा त्यांना घरी बोलवणं किंवा त्यांना भेटणं. प्रश्न असा आहे की ते काय कशासाठी भेटले हा महत्वाचा विषय. ते राजकीय भेटले का कुठल्या कामासाठी भेटले किंवा आणखीन काय हे अजून त्याचा तपशील कळलेला नाही. ज्या वेळेला तपशील कळेल त्यावेळेला त्याच्यावरती योग्य पद्धतीने बोलता येईल. पूर्णपणे अजूनही सकारात्मक आहात की राज ठाकरे आपल्यासोबत असतील? शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि शिवसेनेने आपला हात पुढे केलेला आहे. आता हे प्रकरण कसं पुढे जातं त्याच्या बाबतीत वरिष्ठ काय निर्णय घेतात हे दोन्ही वरिष्ठ ठरवतील. शेवटचा प्रश्न, महायुती प्रयत्न करेल किंवा भाजप प्रयत्न करेल की राज ठाकरे आपल्यासोबत राहावेत? कारण मराठी मतदार मोठ्या संख्येमध्ये. मी काय सांगू शकतो, महायुतीने काय करायचंय हे महायुतीचे नेते ठरवणार आहेत ना. माझ्या पक्षाने काय करायचंय सकारात्मक याच्या बाबतीतला निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे की आपण सोबत राहूया. त्यांनी ऑलरेडी त्या दिवशी सांगितलेलं आहे की तुमच्या काय असेल ते मी सांगेन तुम्हाला योग्य वेळी. प्रभाग रचना होतीये, त्यामध्ये जसं ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मुंबईमध्ये 236 मग 227 प्रभाग रचनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, मला काय वाटायचंय त्याच्यात असं आहे की